सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय. श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 143. सर्वसाधारण फलश्रुती. मोहनं सर्वभूतानां बन्धमोक्षकरं भवेत् देवराज प्रियकरं सर्वलोकवशं भवेत्. हा श्री गुरुगीता पाठ सर्व प्राण्यांना मोहून टाकणारा, सर्व बंधनातून मुक्त करणारा, देवराजाची प्रीती संपादन करून देणारा आणि सर्व लोकांना वश करून घेणारा होय. श्री गुरुगीता जपाचे कार्य कोणते घडते ते हा श्लोक सांगतो. जपाचा दृश्य परिणाम वर्णन करतो. श्री गुरुगीता जपाने साधकाच्या अंगचे दोष जाऊन त्याचे व्यक्तित्व व व्यक्तिमत्व आकर्षक बनते. लोहचुंबकाकडे लोखंड आकृष्ट होते. विकसित फुलाकडे मधमाशा आकर्षिल्या जातात. गुळाला जसे मुंगळे चिकटतात त्याप्रमाणे साधकात दुसऱ्यांना आकृष्ट करण्याचे, मन अनुकूल करून घेण्याचे सामर्थ्य येते. सर्वच प्राण्यांवर त्याच्या स्वभावातील गोडव्याची मोहिनी पडते. तो लोकप्रिय होतो. लोक त्याचा कंटाळा करीत नाहीत, तर प्रेमाने त्याचे स्वागत करतात. कर्म, वासना, अज्ञान हे 3 बंध माणसाला या जगात जन्म घ्यायला लावतात, म्हणून बंधनकारक, बाधक ठरतात. मी करता, मी भोगता भाव ठेवून केलेले कर्मफळ परिणाम भोगायला लावते. देह आहे तो कर्म हे करावेच लागते, टाळता येत नाही. पण तेच कर्म अकर्तेपणाने, निरहंकारी वृत्तीने व निस्वार्थीपणे केले तर तो कर्मयोग होतो. नैष्कर्म सिद्धी प्राप्ती ठरते. स्वार्थी कर्माचे ठसे मनावर उमटतात व इच्छा वास करून राहतात. जन्मोजन्मी अशा ठशांचा दाट थर मनावर आवरण करून असतो. साक्षात्कार प्राप्तच आहे. आत्म्यावर आवरण घालणारा वासनांचा थर नाहीसा करणे, वासनाक्षय करून घेणे हीच साधना. सैनिक लढाईत गोळीबार करतो, बंदूक चालवतो, पण देशासाठी तो हे करतो. त्यात त्याचा वैयक्तिक स्वार्थ नसल्याने त्याच्या मनावर त्याचा ठसा उमटत नाही की दुसऱ्यांना मारण्याची इच्छा वास करून राहत नाही. म्हणून बाह्यातकारी घोर कर्म करूनही त्याचे मन निर्लेपच राहते. डॉक्टरही शस्त्रे वापरतो, चिरफाड करतो, सुया टोचतो, पण रोग्याला रोगमुक्त करायला त्यालाही अशा कर्माचा लेप लागत नाही. पण चोर, दरोडेखोर, खुनी यांनी एक चोरी, एक खून केला की त्याची छाप, ठसा त्यांच्या मनावर उमटतो व तो पुसला गेला नाही तर पुढील आचरणही अशाच कृत्यांनी केले जाते. अज्ञानामुळे आत्म्याचा बोध नसल्याने वासना व कर्म जीवाला बद्ध करतात. मी देह ही भावना हा समज म्हणजेच अज्ञान. मी आत्मा हा बोध होणे हाच अज्ञान नाहीसे होण्याचा उपाय, दुसरा उपाय नाही. श्री गुरुगीतेचा अर्थ लक्षात आला तर श्री गुरुगीता जपल्याने या 3ही ग्रंथीचे समूळ उच्चाटन होते व साधक मुक्त होतो. जपाने परमेश्वर प्रसन्न होतो. त्याचबरोबर लौकिक राजा व प्रजाही अनुकूल होतात. राजाश्रय मिळतो, सरकार मान्यता लाभते. लोकांच्यात साधक जपाचा परिणाम म्हणून प्रिय होतो. जपाच्या रसायनाने देहमनबुद्धी शुद्ध होतात. अंतरीची दिव्यता प्रगट होते व ही दिव्यता आत्म्याकडची ओढ दुसऱ्यांना आकर्षित करते. तानी मुले निष्पाप स्वस्थ असतात. त्यांच्यातील दिव्यता अद्याप विचारविकारांच्या काजळीरहित असल्याने
सर्वांना मुले आकर्षून घेतात. आजोबा नातवंडांची सांगड घातली गेल्याने हा फार मोठा उद्देश साध्य होतो. वयोमानानुसार गलित गात्रे होतात, अशक्तपणा वाटतो, पण नातवंडांच्या सहवासात संगतीत स्पर्शाने सत्संगच घडतो व म्हाताऱ्या माणसांना ते शक्तिदायी ठरते. म्हणून म्हातारपणी नातवंडे अवतीभोवती असावीत असे स्वाभाविकपणे वाटते. आता स्वतःची मोठी मुले हे कार्य करू शकत नाहीत, कारण त्यांची दिव्यता झाकळलेली असते. साधू संतांचे, गुरुजनांचे आकर्षण लोकांना वाटते. एकाकडे लाखो लोक आकर्षिले जातात. त्याचे रहस्य हेच की आतील दिव्यता उफाळून आलेली असते. त्यांच्या भोवती तेजोवलय निर्माण होते. श्री गुरुगीता साधकाला हे आकर्षण प्राप्त करून देते. सर्वजण त्याला वश होतात, अनुकूल होतात व त्याची साधना निर्विघ्न बिनविरोध होते. तेव्हा साधकाला विरोध होत असेल तर त्याने दुसऱ्यांना दोष न देता स्वतः निर्दोष होण्याची, श्री गुरुगीता जपण्याची साधना करावी. सद्गुरुनाथ महाराज की जय.